गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी पंचायत समितीच्या अंतर्गत असलेले कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी म्हणून वावरत असतात. काही ठराविक ग्रामसेवक कायम पंचायत समितीच्या आवारात वावरताना दिसत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेत सर्व विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना परिपत्रक काढत मुख्यालयीन कार्यालयाच्या हालचाल रजिस्टर नोंद करूनच पंचायत समितीमध्ये यावे. तसेच पंचायत समितीमध्ये ज्या विभागात काम असेल त्या विभागातील रजिस्टरवरही आपली नोंद करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यानुसार विशेषतः शिक्षण विभाग या परिपत्रकाचे काटेकोर पालन केलेले दिसून येते. परंतु ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश धुडकावला आहे की काय अशी शंका निर्माण होते. रोज पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांचे वर्दळ असून देखील काही ठराविक ग्रामसेवकांच्या रजिस्टरवर नोंद असल्याचे दिसून येते. त्यामुळे गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना अभय देतात की गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील दिंडोरीचे ग्रामसेवक धडकावून लावतात हाच चर्चेचा विषय ठरलाय. जर ग्रामसेवक गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश मानत नसतील तर यांच्यावर अंकुश कोणाचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 23 जानेवारी 2025 रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकात तालुका स्तरावरील ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी हे कोणत्याही प्रकारचे शासकीय कामकाज नसताना पंचायत समिती व इतरत्र आढळून येतात. तसेच कर्मचारी फिरतीवर जाताना कोणत्याही प्रकारची नोंद हालचाल नोंदवहीत न करता जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर फिरतीवर येत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कामकाजासाठी जाताना ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद शाळेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्याचे हालचाल नोंदवही ठेवावी. फिरतीवर जाताना कर्मचारी यांनी हालचाल नोंदवहीमध्ये नोंदवूनच फिरतीवर जावायचे आहे. पंचायत समिती स्तरावर आस्थापना लिपिक विषयक कामकाज करणारे ग्रामपंचायत शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन कर्मचारी यांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हालचाल नोंदवहीमध्ये कोणत्या कामकाजासाठी आले असता स्वाक्षरीसह नोंदवून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. सूचना देऊनही कर्मचारी नमूद बाबींचा अवलंब न केल्यास त्याच्यावर उचित प्रशासकीय तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी दिला होता. परंतु ग्रामसेवकांनी हा आदेश धुडकावून लावलाय की काय असे चित्र दिसून येते. रोज वर्दळ असून देखील 8 दिवस नोंदवहीमध्ये ग्रामसेवक असल्याची नोंद आढळूनच येत नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तर रजिस्टर वहीच गायब झालेली दिसून आली. स्वच्छ भारत अभियान कक्षामध्ये तर नोंदवही केलेलीच नाही. घरकुल विभागात देखील ग्रामसेवकांनी नोंदवहीत आल्याचं नोंद करण्याची तस्दी घेतलेली नाही. सामान्य प्रशासन विभागाची तर बादच न्यारी. रोज ग्रामसेवकांचे वर्दळ असताना 8 दिवस एकही ग्रामसेवकांनी या कार्यक्रमाला भेटच दिली नाही की काय अशीच काहीशी अवस्था त्या कार्यालयात ठेवलेल्या रजिस्टरवरून दिसून येते. ग्रामसेवकांना गटविकास अधिकाऱ्यांनी अभय दिले की काय की गटविकास अधिकाऱ्यांच्या परिपत्रकाला आदेश मानण्यास ग्रामसेवक तयार नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. परिपत्रकात आदेश न मानणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा लेखी आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी काढलेला असूनही संबंधित ग्रामसेवक गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश मानत नसतील तर अशांवर गटविकास अधिकारी शिस्तभंगाची कारवाई करतील का की कागदावरच इशारा कागदावरच राहील हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.